नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज जाणून घेणार आहोत की दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील नवीन कापसाला सध्या काय दर मिळत आहेत. तसेच महाराष्ट्रातील बरेच दिवस झाले कापसाच्या बाजारभावात बरेचसे चढ-उतार पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता नवीन कापसाला देखील सुरुवात झालेली आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील नवीन व ओल्या कापसाचे आजचे कापूस बाजारभाव. तर सुरुवात करूया बाजार समिती वडवणीपासून. आवाखाली 12 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला 7,320 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,320 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती अकोट. आवाखाली 15 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला 7,420, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,420 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती सिल्लोड. या ठिकाणी आवक आली आहे 10 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,240, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,240 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती नेर. आवक आली 5 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,310, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,310 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती देऊळगाव राजा. आवक आली आहे 16 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,250 रुपये, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,250 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती आष्टी. आवक आली 21 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,300 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती गंगाखेड. आवक आली 10 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,200 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती संगमनेर. आवक आली 25 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,230, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,230 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती वरोरा. आवक आली 25 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,250 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,250 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती बीड. आवक आली 16 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,210, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,210 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती घाटंजी. आवक आली 19 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,200 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजीचे महाराष्ट्रातील नवीन कापसाचे कापूस बाजारभाव. असे दररोजचे कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर शेतकरी बांधवांसोबत नक्कीच शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.